तर नमस्कार मंडळी, मी रोशन अमदास पंचाळ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत करतो माझ्या या आजच्या आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपलं काम आहे सांताक्रूजला. आपण जाणार आहे आपला साई सिद्धी बीडसोबत सगळेजण. आपला ग्रुप आहे जो साई सिद्धी बीड्स. आपण इकडून आता जाणार आहेत सांताक्रूजला विजयनगरचा राजा याचा आगमन वाजवायला आणि गाजवायला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ट्यून राहा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा आणि ब्लॉग एन्जॉय करत राहा. तर चला भेटूयात पुढच्या वाटचालीमध्ये. आता आपण ॲक्च्युली चालू आहे पनवेलला. आपल्या मित्राचं शॉप आहे तिकडे 33 स्पोर्ट्स. त्याच्याकडून आपले टी शर्ट घेणार बँडचे. तिकडून मी इथे येणार आपल्या घरी घनसोलीला. आता मी घनसोलीला आहे. तर इथून मग घनसोलीवरून आपण डायरेक्टली निघणार रवाना आपल्या शोकडे. तर भेटूया तोपर्यंत तुमचा मी विश्वास घेतो. चला. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता आमचे फुल ऑन फायर हँडल उडालेले आहे आणि आता टेम्पोमध्ये आहे. हे बघा सामान मन भरलं आहे. यो आपला एकदम खास नवीन मेंबर भूमित वैती फ्रॉम घनसोली. आणि हे बघा मागं गाडीवरती या सोन्या आणि कनिष आहे. आता आम्ही लोक निघालो आहे. ॲक्च्युली थोडा लय उशीर झाला आहे आणि बघू शकता मी इकडे टॉमचं पान चेंज करतो आहे कारण माझी वेळ नाही भेटला. तर खूप टाईम झाला आहे म्हणजे जरा दांडे लोक आहे. सगळं सांगेन तुम्हाला नंतर फ्री झाल्यावर. जेव्हा आपण ब्लॉग एंड करायला येऊ ना तेव्हा तुम्हाला सगळी स्टोरी सांगायची. आता थोडा आपण फुल घाईत आहे. तर जाऊयात पहिले लोकेशनला पोहोचूया टायमात. आपल्याला बरोबर 7ला शो स्टार्ट करायचा आहे. तर आपण तिथे 6:30पर्यंत तरी रेडी राहिलो पाहिजे सगळं सेटअप लावून. अर्धी पोरं गेले आहेत, अर्धी पोरं आपली गावाला आहेत, कीबोर्डवाला पण बाहेरचा आहे. तर बघू भेटू आणि मग एन्जॉय करा ब्लॉग. तोपर्यंत मी पुढे तुम्हाला दाखवत जातो काय काय आपण अटकतो आहे. चला भेटू. तर नमस्कार मंडळी, मी रोशन अमदास पंचाळ पुन्हा एकदा आलो. आपण आता पोचलो आहे सांताक्रूजला. पाहू शकता आपला पुरा सेटअप लावून रेडी झालेला आहे. इकडे बॅनर आहे, आपल्याला खोलायचा आहे बॅनर थोड्या वेळात. आपण टी शर्ट सगळे घालून मोकळी झालो आहे. टी शर्ट घालून सगळी मोकळी झालो आहे. तर आपला सेटअप लागला पण गणपती अजून आला नाही. आपल्याला 7ला चालू करायचा होता पण अजून गणपतीच आला नाही. मूर्तीच नाही आले, 2-3 पोरं पण नाही आलेत. तर आपली मंडळी मागे बघा नाश्ता करते सगळी. आणि हा बघा बिझी माणूस, बाईक ग्रुपमधला बिझी माणूस एकटाच फोनवर बोलतो आहे कधीपासूनचा. आणि अजून एक कार्यकर्ते बघा फुल तयारी करून आलेले आहेत, सिद्धेश पांचाळ. तर ठीक आहे, आपली पोरं नाश्ता करत आहेत. निखिल भाई यो आपला नवीन मेंबर आहे. साईराज बटल्या, कनिष भाई. ये चेहरा देखा रहेगा आपने, देखा है तो कमेंट करो. यो पण आहे काय, फक्त जरा टी शर्ट वेगळी आहे. ठीक आहे. सो दॅट आता आपला कीबोर्डिस्ट कुठं बसला बघायला लागेल. त्या साईडला बसला आहे. अजून बाकीचे पोरं त्या साईडला चढत आहेत. हे बघा यो माझा जेव्हा मी काय ब्लॉगमध्ये नसेल तेव्हा यो कंटिन्यू करेल. एक आपला पोरगा आहे वाजवला आला आहे. तर इकडे सगळं आपण काढून ठेवलं आहे आणि आपला इकडे लोगो लावलेला आहे. आपण तो काढायचा थोड्या वेळात. आणि आता बघू कधी गणपती येतो. सो दॅट कधी चालू होते ते बघूया आणि करूया धमाल चालू करतो. चला. आपण थोडं त्यात ना इंट्रोची प्रॅक्टिस करत होतो. कारण पोरांना थोडासा एक लास्ट टचअप म्हणून इंट्रोची प्रॅक्टिस देत होतो. पण काय इंट्रोची प्रॅक्टिस देऊन तर ओपनिंग झालं तर ते पोरं चुकवायची चुकली. त्यामुळे ठीक आहे, नवीन आहेत पोरं शिकणं आहेत. आपण सगळ्यांना शिकवतो आहे कारण आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. त्यामुळे होत जातात चुका, या होत जातात. शिकल्याशिवाय माणूस शिकत नाही. तर पहा व्हिडिओ परत. तर मंडळी तिकडे पाहू शकता आपण जो आपला नवीन लोगो बनवला होता साई सिद्धी बीट्सचा, त्याच्या आता ओपनिंग झालं आहे. कारण आपण आपल्या सीझनची पहिलीच ऑर्डर वाजवतो आहे. त्यामुळे हा पण इकडं ओपनिंग चालू आहे आपली या लोगोची. तर अमोल आपला जो ग्रुपचा एक महत्त्वाचा माणूस आणि महत्त्वाचा मेंबर आहे, त्याच्या हातचे आपण लोगोची ओपनिंग करतो आहे. आपलं सगळं पूजेचं काम हे सगळं सिद्धू करतो.
जे पण आपण ऑर्डर चालू करतो तिकडे नारळ फोडणं असेल, हार बांधणं असेल, हे सगळं सिद्धूकडे आपण सोपवलेलं आहे. तर आता लोगोची ओपनिंग झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या साई सिटी बीट्सचा नवीन लोगो. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चालू करू थोड्या वेळा. गणपती आपला मंडळाजवळ गेला आहे, आपण पण थोड्या वेळ चालू करू. आणि आपली मंडळीला वाढीतली मंडळी आहे बघा, तो दादा, तो सँडी, सगळेजण आलेत आपल्याला मदत करायचं. आपण
तर फायनली मंडळी आपला वाजा वाजवून झालेला आहे. हे बघा महत्त्वाचे कार्यकर्ते अमोल तुझा हात दाखव जरा. हे बघा भाईने खूप दिवस असा ड्रम वाजवत होता, डायरेक्ट रोटोर आल्यामुळे हात फुटलेत. आणि महत्त्वाची माणसं हे डायरेक्ट थेट पुण्यावरून आलेले आहेत काम करून. आपल्या ग्रुपला अशी शाबासकी देतो मी पाठीवर त्याच्या. आपल्या ग्रुपला सांभाळायला आलेले आहेत आणि मागं तिकडे पोरं काढतात आहे. हे आपला बॅनर बघू शकता चतुर. आपला बाजा वाजवून झालेला आहे आणि पोरं सगळे आता थकून इकडे बसले आहेत. हे बघा हाय गाईज. हो कोणा माहिती आहे का आता घरी यायला पडणार आहे घुंगरू. तर ठीक आहे तर आपण इथं आता बाजार सगळं काढून घेतो आणि सगळं पॅक करतो आणि डायरेक्ट थेट निघतो घनसोलीला सामान घेऊ आणि मग तिथून मग आपण जाणार थेट गावाला. तर ठीक आहे देवांग राहिलेला आहे. हात दाखवतो तिचे जरा वाजून काय झालं. अजून एक पोरगा छोटा पोरगा हात फुटले. तर ठीक आहे भेटूया पुढे चला. आता आमचं झालंय वाजवून ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर आता आम्ही स्ट्रगल करतोय थोडा गाडी ढकलून. बघा आमचे मेन साहेब गाडी ढकलण्यात आम्हाला मदत करतो. काय करू ऑप्शन नाही रे, करायला लागतं ना. सगळं काही करावं लागतं. अंगावर घेतलं की डायरेक्ट शिंगावर. चालू आहे आमचं ढकलणं. हे नीट ढकला रे. फ्लॅश लावतो मी. रोशन भाई आमचे मागून पुढाकार देत आहेत. हे आगे ड्रायव्हर पीछे देख. तर नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले 4. आम्ही येणार होतो कॉल संपल्यावर लगेच, जसं की आपण मागाशी बघितलं निखिलने माझा ब्लॉग कंटिन्यू केला होता तेव्हा. तर ती गाडी बिडी सोडून आलो सामान अमोलच्या घरी, कारण 31ला आपल्याला इकडेच काम आहे. तर बाकीचे पोरं येणार आहेत. आम्ही आलो होतो बाईक घेऊन. एक बाईक तर भेटली होती, दुसरी बाईक भेटली ना आपल्याला. उलाडीत धांदल. आता आलो दादर स्टेशन. आता इथून जाणार आम्ही कुठे रे? नाही त्याच्या आधी कुठे जाणार? हां आता दिव्याला जाणार आणि दिव्यावरून धक्के खात एवढ्यात पप्पा आपले बसतील आजच सकाळी कदाचित. आम्ही दोघं जण पूजा करणार होतो घरच्या पप्पाची. तर आता घरचे माझे पप्पा करतील, याचे पप्पा करतील. आणि जाम आज म्हणजे सगळे शेड्यूल जेवढे काय बनवले होते ना सगळे बिघडले. कायच कंप्लीट झालं नाही व्यवस्थित. बाजा पण थोडासा 19-20 झाला. बघालच व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. थोडंसं होतो काय कधी कधी अपडाऊन्स असतात, त्यामुळे काही इश्यू नाही. ठीक आहे. आता आपल्याला कर्जत गाडी वाटतं. कर्जत आहे ना रे? कर्जत आहे ना कसारा. आता कसारा सकाळची पहिली पकडून आम्ही निघू डायरेक्ट थेट जाऊ दिव्याला. चला. तर नमस्कार मंडळी. ॲक्च्युली आता तुम्हाला जसं बोललो होतं की आपण ट्रॅव्हलिंगनंतर तुम्हाला मी सगळं एंड करताना ब्लॉग एंड करताना सांगेन करू स्टोरी सगळी. तर मी आज आम्ही लोकांनी 26ला काम वाजवलेला संध्याकाळी, म्हणजे गणपतीच्या 1 दिवस आधी. आणि सीन काय झाला की आम्ही लोक डायरेक्ट बाईक घेऊन गावी निघणार होतो. तर गावी निघायच्या आधी बाईकची अरेंजमेंटच झाली नाही, कारण प्रियांशूला बोललो होतं की 2 बाईक करून ठेव. आपण आपला काम वाजवून लगेच गावी निघणार होतो गणपतीला. तर बाईकच भेटली नाही आणि आपण तिथे सगळं डिस्कशन करत आपल्याला असे 2 वाजले. 2 वाजल्यानंतर काय डोक्याला हात लावले, कारण बाईक नाही भेटत आहे काय नाही. तर आम्ही गेलो तिथून डायरेक्ट मग टीचर्स कॉलनीला. मग टीचर्स कॉलनीत आम्ही बसला हात दाखवलेले गावी जाण्यासाठी की यार कोणती बस भेटते का आपल्याला गावी जायला. तर तिथे पण बस नाही भेटली कोणती ट्रॅव्हल्स. तर मग एक बसवाला आला जो मोठी आयसस मॉडेल असेल ना AC त्याने आम्हाला दादरपर्यंत ड्रॉप केला. मग दादरवरला आम्ही तिथे बसलेलो जिन्याविन्यावरती, जसं तुम्ही बघितलात. कारण मला तिथे व्लॉग शूट करायला का भेटला नाही, कारण की माझी पूर्ण बॅटरी डेट झालेली. त्यामुळे मी टीचर्स कॉलनीचा तो वाला शूटच नाही घेतला. तिथून मग डायरेक्ट गेलो आम्ही कसारा पकडून सकाळी 4:30ची दिव्याला. देवावरून मग आपण 6ची ट्रेन पकडली सावंतवाडी, आणि सावंतवाडी पकडून मग आम्ही लोक आलो. आणि या ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नाही. त्यामुळे मोबाईल पण चार्ज नाही करू शकलो आणि काय नाही. मग मॉर्निंगला जेव्हा मोबाईल चार्ज केला तेव्हा सकाळी उतरलो तर पाऊस आला. तर पावसामुळे एवढी आपल्याला थकान झालेली, तर काय शूट वगैरे केलं नाही जास्त. तर आपण डायरेक्टली घरी आलो आणि झोपून टाकला. आणि आता उठलो आहे 4-5 वाजले. तर ठीक आहे. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत, सगळ्यांपर्यंत, रिलेटिव्सपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा.
आणि आपल्या व्हिडिओला असंच प्रेम द्यावं जरा. तर भेटूयात पुढच्या चांगल्या चाबुकल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमचा विश्राम घेतो.